Hello everyone, I am Kaja Randive. Welcome to Maharashtra's #1 प्लॅटफॉर्म टिकर मराठी यूट्यूब चॅनल. सो आज आपण TCS या पॅटर्न नुसार इंग्लिश या सब्जेक्टचे क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की आहेत तलाठी भरतीसाठी. ठीक आहे. सो TCS या पॅटर्नच्या अकॉर्डिंग आपण आज क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुमच्यासाठी, सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड्स. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड अ पिरियड ऑफ 1000 इयर्स. अ पिरियड ऑफ 1000 इयर्स याला एका शब्दामध्ये काय म्हणणार, सेंचुरी, सेंटनरी, मिलेनियम, डिकेड. ठीक आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शनच्या अकॉर्डिंग इथे कोणता ऑप्शन हा करेक्ट जाणार. ठीक आहे. कोणता ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अर्थ माहित असणं गरजेचं आहे. सेंचुरीचा अर्थ आहे की शतक. ठीक आहे. ठीक आहे. नंतर मिलेनियमचा काय आहे तर 1 वर्षाचा कालावधी. ठीक आहे. मीनिंग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मी ते मीनिंग सुद्धा लिहून देत आहे. त्याच्यानंतर आहे डिकेड, इट मीन्स दशक, म्हणजेच काय तर 10 वर्षाचा कालावधी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे सेंटनरी. सेंटनरीचं मीनिंग आहे शताब्दी. ठीक आहे. सो ऑब्विसली आपल्याला 1000 एका वर्षाचा कालावधी सांगितलंय. सो मिलेनियम ऑप्शन नंबर 3 काय येणार आपला करेक्ट वन येणार. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. तुम्हाला इनडायरेक्ट फॉर्म सांगायचा आहे. सेंटेन्स काय, मदर सेड टू काव्या स्विच ऑफ द लाईट बिफोर यू गो टू स्लीप. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे, मदर सेड टू काव्या स्विच ऑफ द लाईट बिफोर यू गो टू स्लीप. आता ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला इनडायरेक्ट फॉर्म सांगायचा आहे. कोणतं येतं, काय सांगायचं इनडायरेक्ट, म्हणजेच हा सेंटेन्स काय, इथे कॉमा वगैरे डबल इन्व्हर्टेड कॉमा येतात. हा आहे डायरेक्ट. ठीक आहे. हा आहे डायरेक्ट स्पीच, त्याचं तुम्हाला करायचं इनडायरेक्ट फॉर्म. ठीक आहे. आता इथे मदर सेड टू काव्या, इथे बोलणारी पण आहे आणि ऐकणारी पण आहे. सो सेड टूचं काय होणार, टोल्ड होणार. सो इथे टोल्ड दिलेला आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे, टोल्ड दिलेला आहे. ठीक आहे. सो इथे काय येणार, मदर सेड टू काव्या टू स्विच, मदर सेड टू काव्या टू स्विच, हे इकडे बरोबर आहे. पुढे इथे काय दिले आता, स्विच ऑफ द लाईट बिफोर यू गो टू स्लीप. काय तर स्विच ऑफ द लाईट बिफोर यू गो टू द स्लीप. तर इथे काय येणार ह्यांच्या इथे, आता हा सेंटेन्स काय सिंपल प्रेझेंट आहे. काय आहे सिंपल प्रेझेंट. कसं काय तर इथे वर्ब काय, गो हा वर्ब आहे. जर हा सिंपल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्ट स्पीच काय येतं तर सिंपल पास्ट येतं. तर मग गोचं काय होणार, गोचं काय होणार तर वेंट होणार. गोचं काय होणार तर वेंट होणार. सो इथे काय दिलंय, शी यू गो दिलेलं आहे. वर्बचं पहिलं फॉर्म दिले जे चुकीचं आहे. इथे गोइंग कंटिन्यू दिलेलं आहे तेही आहे चुकीचं. इथे काय दिले, वेंट दिलेलं आहे जे की आहे करेक्ट. इथे गोज दिलेला आहे जे की आहे चुकीचं. सो इट मीन्स ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिले, मदर टोल्ड काव्या टू स्विच ऑफ द लाईट बिफोर शी वेंट टू स्लीप. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. ठीक आहे. कशामध्ये बदल झाला तर काळामध्ये बदल झाला आणि रिपोर्टेड वर्ब सुद्धा चेंज झालं. ठीक आहे. आता थर्ड वाला क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ठीक आहे. आता तुम्हाला काय सांगायचंय, अँटोनिम सांगायचे सॅक्रिड. सॅक्रिड या वर्डचं काय सांगायचंय अँटोनिम. फर्स्ट ऑफ ऑल सॅक्रिडचा मिनिंग आपल्याला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ज्याचं मिनिंग आहे पवित्र. अँटोनिम म्हणजे तुम्हाला काय करायचंय तो ऑपोजिट वर्ड सांगायचा आहे. ठीक आहे. सो पवित्र. सोलमनचा अर्थ काय येतो, सोलमनचा अर्थ येतो पवित्र. पीएसचा अर्थ सुद्धा पवित्र येतं. ठीक आहे. त्यानंतर प्रोफेन, प्रोफेनचा अर्थ काय येतं अपवित्र. डिवाइन सुद्धा त्याचा अर्थ सुद्धा काय येतं पवित्र. म्हणजेच पवित्रचे ऑपोजिट काय आहे प्रोफेन. ऑप्शन नंबर 3 इज काय येणार करेक्ट येणार. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑप्शन क्वेश्चन नंबर 4 सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ठीक आहे. आता तुम्हाला हे सांगायचे सिनोनिम सांगायचंय म्हणजे सिमिलर समानार्थी शब्द सांगायचा आहे. ठीक आहे. मोस या शब्दाचं पहिले तर मोस या शब्दाचं तुम्हाला अर्थ माहित असणं खूप गरजेचं आहे. ज्याचा अर्थ आहे उदास. काय तो उदास, त्याचा सिनोनिम काय आहे ना, सिनोनिम काय आहे ना. ठीक आहे. चेअरफुल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आनंदी. ठीक आहे. त्याच्यानंतर राहिलं ऑप्टिमिस्टिक ज्याचा अर्थ आहे की आशावादी.
मी ते मीनिंग सुद्धा देत आहे, तुम्ही स्वतः नोटबुक पेन घेऊन बसायचं आहे. जी काही मीनिंग मी देत आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नोट डाऊन करत जाणार त्यावेळेस तुमच्या त्या गोष्टी जास्त लक्षात राहतील. ठीक आहे. नेक्स्ट काय, फ्रेंडली म्हणजे जास्त एक असतो ना मैत्रीपूर्ण, आणि सिलेन याचा अर्थ आहे उदास. सो आपल्याला सिनोनिम वर्ड सांगितलेलं, सो सिलेन ऑप्शन नंबर 1 काय येणार तुमचा करेक्ट येणार. ठीक आहे. नोटबुक पेन घेऊन बसायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. जे काही ज्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन मिळत आहे, जे काही रूल्स माहित पडतायत, जे काही मिनिंग माहित पडतायत ते तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लिहिणार त्यावेळेस तुमची कन्सेप्ट जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर होणार. ठीक आहे. बघा, अ प्लांटेशन ऑफ ग्रेप्स, अ प्लांटेशन ऑफ ग्रेप्स त्याला एका शब्दामध्ये काय म्हणतात. ठीक आहे, एका शब्दात. ठीक आहे. ग्रू म्हणतात. ग्रू म्हणजेच काय, तर वृक्षवाटिका. सगळ्यांना माहिती आहे, माहित आहे की नाही. विनयार्ड म्हणजेच काय, तर द्राक्षांचा मळा, द्राक्षांचा मळा. ठीक आहे. त्याच्यानंतर नर्सरी, नर्सरी म्हणजेच काय, तर रोपवाटिका. त्याच्यानंतर ऑर्चर्ड, ऑर्चर्डचा अर्थ काय, तर फळबाग. सो ह्याच्या अकॉर्डिंग तुमचं कोणतं करेक्ट येणार, तर द्राक्षाचा मळा. आपल्याला ग्रेप्सचं सांगितले प्लांटेशन, सो विनयार्ड ऑप्शन नंबर 2 काय येणार करेक्ट येणार द्राक्षांचा मळा. ठीक आहे. आता ऑप्शन नंबर 6 आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. आता हा काय, चिल आउट. चिल आउट आपण बोलतो ना, चिल मार थोडा. सो चिल आउट या वर्डचा तुम्हाला काय सांगायचं आहे, या फ्रेजचा मीनिंग सांगायचं आहे. काय येणार, टू बी अँग्री, टू बी नर्वस, टू काम डाऊन, टू फाईट. ऑब्विसली ह्याचं मीनिंग सगळ्यांनाच माहिती आहे, टू काम डाऊन. आपण चिल का मारतो, शांत होण्यासाठी. ठीक आहे. सो टू काम डाऊन हा काय येणार, ऑप्शन नंबर 3 त्याचा करेक्ट आन्सर येणार. सो तलाठी भरतीची जी बॅच आहे ती ऑलरेडी लॉन्च झालेली आहे, जे की TCS आणि IBPS पॅटर्न नुसार आहे. त्यामध्ये प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार. ठीक आहे. आणि त्याची फी आहे कोर्सची ओनली 999. ठीक आहे, ओनली 999. फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन कॉल ऑन दिस गिवन नंबर 8233007373. ठीक आहे. चलो, क्वेश्चन नंबर 7 आहे, इन द गिवन सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स अ ग्रामेटिकली एरर. सेंटेन्स काय, ऑल दिस बॉयज हॅव कम टू कॉलेज विदाउट फ्यू नॉलेज ऑफ इंग्लिश. की ऑल दिस बॉयज हॅव कम टू कॉलेज. मी थोडं झूम करते म्हणजे तुम्हाला कळेल. ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, कुठे ग्रामेटिकल एरर आहे. ऑल दिस बॉयज मध्ये आहे की ऑफ इंग्लिश मध्ये आहे, विदाउट फ्यू नॉलेज मध्ये आहे, की हॅव कम टू कॉलेज मध्ये आहे. सो या 4 पैकी कशामध्ये एरर, ग्रामेटिकली एरर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. कशामध्ये आहे पटापट सांगा. येस, विदाउट फ्यू नॉलेज मध्ये येणार. इथे काय यायला पाहिजे होतं, विदाउट फ्यूच्या आधी काय यायला पाहिजे होतं, फ्यूच्या ऐवजी आणि यायला पाहिजे होतं, की विदाउट एनी नॉलेज. की ऑल दिस बॉयज हॅव कम टू कॉलेज, की सगळे मुलं कॉलेजला यायचे विदाउट एनी नॉलेज ऑफ इंग्लिश. ठीक आहे. ठीक आहे. सो ऑल दिस बॉय हॅव कम टू कॉलेज, सगळे मुलं कॉलेजला आलेले आहेत. कसे, तर त्यांना काहीच इंग्लिशचं नॉलेज न घेता ते कॉलेजमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. सो फ्यू नाही तर इथे काय यायला पाहिजे होतं, आणि. ठीक आहे. फ्यूचा अर्थ काय होतं, थोडंफार. इथे थोडंफार नॉलेजची भाषा यूज होते का, तर नाही, तर काही नॉलेज घेऊन आलेले नाहीत हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, सेंटेन्सच्या अकॉर्डिंग. आता क्वेश्चन नंबर 8 आहे, इन द गिवन सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स अ ग्रामेटिकली एरर. सेंटेन्स आहे, एव्हरीवन आर आस्किंग फॉर passes टू द म्युझिक फेस्टिवल ऍट नेहरू पार्क. आता इथे कुठे तुम्हाला ग्रामेटिकली एरर दिसतंय ते सांगायचंय. ऍट नेहरू पार्कला आहे, टू द म्युझिक फेस्टिवल मध्ये, फॉर पासेस मध्ये आहे, की एव्हरीवन आर आस्किंग मध्ये आहे. ठीक आहे. सो तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शन पैकी विच इज द करेक्ट हे तुम्हाला सांगायचं आहे. सांगा काय येणार, कोणतं ऑप्शन करेक्ट येणार. येस, एव्हरीवन आर आस्किंग येणार. काय, एव्हरीवन आर आस्किंग. का, कारण की एव्हरीवन हा काय आहे, तर सिंगुलर. काय आहे, तर सिंगुलर प्रोनाउन आहे. काय, तर सिंगुलर प्रोनाउन आहे. जर एव्हरीवन हा सिंगुलर प्रोनाउन आहे तर वर्ब सुद्धा काय यूज होणार, तर हा वर्ब, हेल्पिंग वर्ब सुद्धा काय यूज होणार, सिंगुलर यूज होणार. सो इथे काय यायला पाहिजे होतं, एव्हरीवन इज आस्किंग. ठीक आहे, एव्हरीवन इज आस्किंग असं यायला पाहिजे होतं. सो कशामध्ये आहे, तर ऑप्शन नंबर
फोर्थ मध्ये आहे करेक्ट. तिथे काय यायला पाहिजे होतं इज. ठीक आहे, कळालं कसं? कारण की इथे जे प्रोनाउन दिलेले आहेत एव्हरीवन, तो एव्हरीवन प्रोनाउन हा काय आहे तर सिंगुलर आहे. सिंगुलर असल्यामुळे तिथे वर्ब सुद्धा काय यूज होणार, सिंगुलर यूज होणार. ठीक आहे, चलो 9th वन क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ठीक आहे, तुम्हाला अप्रोप्रिएट सिनोनिम सांगायचे. सिनोनिम म्हणजेच काय तर सिमिलर वर्ड. काय तर सिमिलर वर्ड सांगायचे. आता ॲफ्लुएंटचं सिमिलर वर्ड काय येणार, ॲफ्लुएंटचं सिमिलर म्हणजे समानार्थी शब्द काय येणार. पहिलं तर ॲफ्लुएंटचं मिनिंग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ज्याचा अर्थ आहे श्रीमंत. काय, ज्याचा काय अर्थ आहे तर श्रीमंत. ठीक आहे, त्यानंतर प्रोफिशियंट. प्रोफिशियंट म्हणजे निपुण व्यक्ती. ठीक आहे, एकदम निपुण, की तो एकदम त्या गोष्टीमध्ये एकदम निपुण आहे. ठीक आहे, त्यानंतर डेस्टिट्यूट. डेस्टिट्यूटचा अर्थ काय आहे तर दरिद्री. एक बोलू शकतो ना आपण की खूप तो दरिद्री माणूस आहे, आपण बोलतो ना तर दरिद्री, किंवा निरोधार आपण बोलू शकतो. काय तर निरोधार बोलू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय वेल्दी. वेल्दी दिलेला आहे. वेल्दीचा अर्थ आहे श्रीमंत. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय इम्पोसिट. इम्पोसिटचा अर्थ काय आहे तर गरीब. सो ऑब्विसली मिनिंगच्या अकॉर्डिंग वेल्दी हे करेक्ट येणार, कारण की आपल्याला सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द सांगितलेलं, त्या ॲफिलिएटचं मिनिंग आहे श्रीमंत. सो त्याचा समानार्थी शब्द येणार वेल्दी म्हणजे श्रीमंत. जर त्याचा ऑपोजिट विचारलं असतं तर मग इम्पोजिट आलं असतं, म्हणजेच काय गरीब. श्रीमंताच्या ऑपोजिट काय असतो तर गरीब असतो. ठीक आहे, आता नेक्स्ट काय सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड. कोणती स्पेलिंग ही इनकरेक्ट आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कोणती आहे, येस, ज्यांनी ऑप्शन नंबर 4th वन दिलेलं आहे इरिलिजियस, त्याचं काय आहे स्पेलिंग रॉंग आहे. कशी काय, तिथे काय यायला पाहिजे IRRILEGIOUS. इरिलिजियस मध्ये आहे. हा, इथे काय यायला पाहिजे होतं, हा काय यायला पाहिजे होतं IRRELIGIOUS. ठीक आहे, इरिलिजियस. ठीक आहे, इरिलिजियस. काय इरिलिजियस, काय स्पेलिंग IRRELIGIOUS. ठीक आहे, इरिलिजियस म्हणजेच काय तर अधार्मिक व्यक्ती. काय तर अधार्मिक व्यक्ती. ठीक आहे, नेक्स्ट काय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइंग सेगमेंट in the given sentence. If there is no need to substitute it, select no. ठीक आहे, so sentence काय the house as a garden in front is it. so is it ला अंडरलाइन केलेलं आहे, इथे कुठे तुम्हाला आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे. पहिलं तर द हाऊस हॅज अ गार्डन. ठीक आहे, आता हा सेंटेन्स काय आहे, हा सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. जर सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग काय बनेल, नेगेटिव्ह बनेल. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग काय बनेल तर नेगेटिव्ह बनेल. ठीक आहे, सो इथे हॅज दिलेला आहे, हेल्पिंग वर्बला आधी घेतली हॅज, आणि ऑब्विसली नेगेटिव्ह, सो हॅजंट येणार, आणि मग येणार इट येणार. द हाऊस हे काय तर हे नॉन लिव्हिंग थिंग एक वस्तू आहे, सॉरी वस्तू म्हणजे गोष्ट आहे, एक नॉन लिव्हिंग थिंग आहे. सो इट येणार. ठीक आहे, सो हॅजंट इट काय येणार तुमचं करेक्ट आन्सर येणार. ठीक आहे, हेल्पिंग वर्बला आपण नॉट लावतो. ठीक आहे, नेक्स्ट काय क्वेश्चन नंबर 12, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. तुम्हाला अँटोनिम सांगायचं आहे, म्हणजेच काय तर ऑपोजिट वर्ड सांगायचं आहे रिवर्टचं. रिवर्टचं ऑपोजिट वर्ड काय येणार, आता हे माहित होण्याआधी रिवर्टचं मिनिंग माहित असणं गरजेचं आहे, ज्याचं मिनिंग आहे आदरणीय. ठीक आहे, आता व्हॅल्यूडचा अर्थ काय आहे तर मूल्यवान. व्हॅल्यूडचा अर्थ काय आहे तर मूल्यवान. डिस्पाइटचा अर्थ काय आहे तर तिरस्कार. ठीक आहे, त्याच्यानंतर इस्टीमचा अर्थ काय आहे तर आदरणीय. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे चेरिश्ड, म्हणजेच काय एक बोलतो ना फील शो अफेक्शन, म्हणजेच एक आपुलकी फील करणे, एक ममता दाखवणे, आपुलकी फील करणे त्या गोष्टी. ठीक आहे, म्हणजेच काय आपुलकी किंवा असं ममता दाखवतो आपण खुश होऊन. ठीक आहे,
सो त्याला म्हणा चेस्ट. ठीक आहे. सो आपल्याला अँटोनिम विरुद्धार्थी सांगितलेलं. सो ह्याचा विरुद्धार्थी काय येणार? ह्याचा विरुद्धार्थी काय येणार? तर डिस्पाइज म्हणजे तिरस्कार. जर ह्याचा सिनोनिम समानार्थी शब्द विचारला असता तर मग इस्टिम्ड आलं असतं म्हणजे आदरणीय. सो आदरणीयचा ऑप्शन ऑपोजिट विरुद्धार्थी काय येणार? तर तिरस्कार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 30. आता हे आहे तुमचं पॅराजम्पलचं क्वेश्चन आहे. 4 वाक्य दिलेले आहेत, असं खालीवर करून इकडे तिकडे करून तुम्हाला ते सिरीज वाईज म्हणजे ऍक्शन कधी कोणती घडली असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला लावायचं आहे. सो काय येणार? काय येणार? बघा आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, पुट इक्वल क्वांटिटीज ऑफ वॉटर अँड मिल्क इन सॉस पॅन अँड कीप इट ऑन फ्लेम. जर काय करायचं आहे, इक्वल क्वांटिटी मध्ये म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये पाणी आणि दूध घ्यायचं एक सॉस पॅन मध्ये आणि ते फ्लेमवर म्हणजे गॅसवर ठेवायचं आहे, फ्लेमवर ठेवायचं आहे. ठीक आहे, हे एक झालं. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, नाव पुट सम जिंजर म्हणजे त्याच्यामध्ये काय अद्रक टाकायचे, टी पावडर चहा पावडर टाकायचे, साखर टाकायची, शुगर ऍज पर टेस्टच्या अकॉर्डिंग अँड बॉईल इट फॉर अ कपल ऑफ मिनिट्स. काय मिनिटासाठी ते बॉईल करायचे, उकळवायचे. टी इज वन ऑफ द मोस्ट कॉमन एशियन ड्रिंक अँड इज व्हेरी सिम्पल टू मेक. हा फर्स्ट येणार कारण की टी इज वन ऑफ द मोस्ट कॉमन एशियन. ठीक आहे, ठीक आहे. तो स्टार्टिंग ही येणार, टी इज वन ऑफ द मोस्ट कॉमन एशियन ड्रिंक अँड इज व्हेरी सिम्पल मेक्स. क्वेश्चनची स्टार्टिंग नेहमी आपल्याला माहिती आहे वन ऑफ द पासून क्वेश्चन एका सेंटेन्सची स्टार्टिंग पहिला येऊ शकते. या इथे कॉमन गोष्ट इथे एक एशियन ड्रिंक्स असं सांगितलेलं आहे म्हणजे टी विषयी थोडक्यात सांगितलेलं आहे की ट्री काय आहे, टी सॉरी नॉट ट्री, टी चहा काय आहे, तो कॉमन एशियन ड्रिंक आहे जे सिंपल बनवायला खूप सिंपल आहे. म्हणजे सी वाला आधी येणार. ठीक आहे. सो हा इथे आधी बी दिलाय तो गेला, इथे आधी ए दिलाय तो गेला, इथे सी आहे आणि इथे सी आहे. आता सी नंतर इथे ए दिलाय, इथे बी दिलाय. आपण पहिले सी नंतर बी घेऊन बघूया. बी काय, नाव पुट सम जिंजर. डायरेक्ट कसं आपण अद्रक चहा पावडर टाकणार नाही, तर इथे ए दिलाय की पुट इक्वल. हा दुसरा येणार की आता इक्वल क्वांटिटी मध्ये पाणी घ्या, दूध घ्या, ते गॅसवर ठेवा आणि मग ते ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय टाकणार, मग त्याच्यामध्ये आपण टाकणार चहा पावडर, साखर, अद्रक टाकणार. ठीक आहे. आणि मग काय करणार आपण, फ्लेम जी आहे म्हणजे गॅस ते बंद करणार आणि स्ट्रेन इट इनटू कप म्हणजे कपामध्ये तो चहा ओतून गाळून घेणार अँड सर्व इट हॉट. काय करायचं आहे, सगळ्यांना काय करायचे, ते एकदम गरम गरम चहा सगळ्यांना द्यायचा आहे. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर सी ए बी डी इज करेक्ट. हा सुद्धा येणार नाही. सी नंतर कोणता येणार, तर पुट इक्वल क्वांटिटी, सी ए बी डी. ऑप्शन नंबर 2 काय येणार तुमचं, करेक्ट येणार. काय, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता हे आपण पोलीस भरती असो, वनरक्षक भरती, आरोग्य सेवक, तलाठी भरती असो, ग्रामसेवक या उत्पादन शुल्क इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त म्हणजे मोफत लाईव्ह टेस्ट असणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, टिक्कर मराठीचे जे ऍप्लिकेशन आहे ते मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. जसं टिक्कर मराठी ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करणार, तुम्हाला हे सगळे ऍपचे फीचर्स दिसणार. ऑब्विसली तुम्हाला 5 स्टार द्यायचा आहे बिकॉज दिस ऍप इज व्हेरी युजफुल फॉर युअर मटेरियल. एक फुकटचं एक मटेरियल दिलं जातं तुम्हाला, ते पण बेस्ट मटेरियल जे की खूप युजफुल, खूप उपयुक्त होणार आहे. सो त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय, मोबाईलमध्ये टाईप करायचे टिक्कर मराठी ऍप्लिकेशन, प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करायचे, 5 स्टार द्यायचं आहे अँड ऑब्विसली यू कॅन एन्जॉय युअर ऍप फ्युचर विथ फ्री मटेरियल. ठीक आहे. जे फ्री मटेरियल आहे सगळ्यांना फुकटचं खूप आवडतं. सो फुकटचं सुद्धा घेण्यासाठी थोडस आपले हातपाय हलवायला लागतात. सो तुम्हाला काय करायचे, हात हलवून काय करायचं आहे, तर टाईप करायचं आहे बोटांनी. जसं टाईप करणार ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे. जसं डाउनलोड करणार तुम्हाला सगळे मटेरियल, सगळा जे काही तुम्हाला मटेरियल असेल सगळं दिलं जाणार. दर शनिवारी लाईव्ह टेस्ट असतं सकाळी 10 वाजता न चुकता. दर शनिवारी सकाळी 10 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर स्टार्ट होतं टिक्कर मराठी सरळ सेवा या चॅनलवर. ठीक आहे, ठीक आहे. सो कोणत्याही गोष्टीची सगळी कामं बाजूला ठेवून लाईव्ह लेक्चरला बसून स्वतःला अनालाइज करायचे, तुम्हाला किती येतं किती नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. गुगल प्ले स्टोअरवर प्रतिक्रिया रिव्ह्यू नाही दिल्यास मोफत लाईव्ह टेस्ट मिळणार नाही. ही खूप मोठी टीप आहे, खूप मोठी नोट आहे. काय,
खूप मोठी नोट आहे की गुगल प्ले स्टोअरवर प्रतिक्रिया म्हणजेच गुगल प्ले स्टोअरला जर तुम्ही रिव्ह्यू दिला नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फुकटचं जे टेस्ट मटेरियल आहे, ठीक आहे, जे मोफत लाईव्ह टेस्ट मिळणार आहे, मोफत लाईव्ह टेस्ट ज्यांनाच मिळेल ज्यांनी ऑब्वियसली रिव्ह्यू दिलेला आहे, ठीक आहे. Obviously review you will get the best because the material and the test material also are very useful for you for your upcoming competitive exams, ठीक आहे. So don't forget to give review, ठीक आहे. जर तुम्ही रिव्ह्यू नाही दिला तर चहाला कसं गाळलं जातं, सो जे रिव्ह्यू देत नाही ना त्या लोकांना गाळलं जाणार, ठीक आहे. सो रिव्ह्यू द्यायचा आहे, ही खूप मोठी टिप आहे, ठीक आहे, नोट आहे. चला पुढे काय ऑप्शन क्वेश्चन नंबर 14 इन द गिवन सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन द ग्रॅमॅटिकली एरर. आता सेंटेन्स आहे देर आर सम मेंबर्स हु हॅव नॉट पेड इज सबस्क्रिप्शन एट. आता या सेंटेन्स मध्ये कुठे ग्रॅमॅटिकली एरर आहे ते तुम्हाला बघायचं आहे, ठीक आहे. कुठे ग्रॅमॅटिकली एरर आहे ते बघायचं आहे, कुठे आहे. येस, ऑप्शन नंबर सी ही सबस्क्रिप्शन एट. कसं काय, देर आर सम मेंबर्स हु हॅव नॉट पेड ही सबस्क्रिप्शन एट. ही सबस्क्रिप्शन एट मध्ये काय आहे एरर का, कारण की मेंबर्स हे काय आहे तर प्लुरल फॉर्म आहे. पहिली तर गोष्ट मेंबर्स काय आहे हे प्लुरल फॉर्म मध्ये प्लुरल नाउन आहे, ठीक आहे, प्लुरल नाउन आहे. जर हे प्लुरल नाउन असेल तर तिथे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय लागेल, इथे हे हिज काय आहे, हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. हे हिज काय आहे तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, ठीक आहे. सो जर प्लुरल नाउन आहे तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा प्लुरल असेल तर हिजच्या ऐवजी काय येणार तर देअर येणार, ठीक आहे. सो इथे काय येणार होता, देर आर सम मेंबर्स हु हॅव नॉट पेड देअर सबस्क्रिप्शन एट असं यायला पाहिजे होतं, ठीक आहे. काय यायला पाहिजे होतं तर देअर यायला पाहिजे होतं, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, सेंटेन्स काय, वेन ही केम बॅक होम सेफ दॅट नाईट एव्हरीबडी डॅश अ सिंग ऑफ रिलीफ, ठीक आहे. सो इथे काय येणार, इथे काय येणार, काय येणार, ऑप्शन नंबर 1 2 3 4 काय येणार, हेव डिनर. काय हेव डिनर, HEAVED हेव्ड का, कारण की वेन ही केम बॅक फ्रॉम होम सेफ, जेव्हा तो काय घरी एकदम सेफ आला त्या रात्रीच्या दिवशी, त्या रात्री तो जेव्हा घरी एकदम सेफली एकदम सुरक्षित आला, एव्हरीबडी सगळ्यांनी काय घेतलं एकदम शांतीचा श्वास एकदम घेतला की हा बाबा आला. कधी कधी होतं ना आपण खूप विचार करत असतो काय करू काय नाही, ती व्यवस्थित ती गोष्ट एकदम सुरळीत पडली असेल तर एकदाच आपण श्वास सोडतो की चल झालं, ठीक आहे. सो त्याला काय म्हणतात, हॅव अ साइट ऑफ रिलीफ, ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 1 काय येणार, शांतीने श्वास घेणे. सो ऑप्शन नंबर 1 काय येणार, करेक्ट येणार. नेक्स्ट आहे सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन. सॅटिस्फाय with no desire to change or improve. Satisfy with no desire to change or improve. आता ह्या वाक्याला तुम्हाला एका शब्दात सांगायचे काय येणार, काय तर एका शब्दात सांगायचे काय येणार, काय येणार बघा, सॅटिस्फाय की एखाद्या गोष्टीने सॅटिस्फाय होणं विथ नो डिझायर टू चेंज और इम्प्रूव्ह. कोणती डिझायर कोणती लालच या कोणती इम्प्रूव्हमेंट न करता काय करणं तर सॅटिस्फाय होणं, ठीक आहे. सो काय येणार, आता इथे ऍडोलसेंटचं मिनिंग काय आहे, प्रौगंडावस्थेतील, ठीक आहे. काय आहे, काय प्रौगंडावस्थेतील, ठीक आहे, प्रौगंडावस्थेतील, ठीक आहे. बेनिफिशियंट म्हणजेच काय तर हितकारक, ठीक आहे. इनोसेंट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे प्रामाणिक जो असतो तो इनोसेंट, किंवा एकदम ज्याच्याकडनं कोणतीही चूक झाली नसेल म्हणजेच निर्दोष, ठीक आहे. कॉम्प्लेसेंट म्हणजेच काय आत्मसंतुष्ट, काय आत्मसंतुष्ट. सो ऑब्विसली इथे काय येणार, ऑप्शन नंबर 4 करेक्ट येणार की सॅटिस्फाय म्हणजे संतुष्ट होणे, आत्मसंतुष्ट कशापासून, विथ नो डिझायर कोणताही लालच न करता कोणतेही चेंजेस न करता आहे त्या अवस्थेत संतुष्ट होणं.
ऑप्शन नंबर 4 वन काय येणार तुमचं करेक्ट येणार. 17 वाला क्वेश्चन आहे इन द गिवन सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रामेटिकली एरर अकॉर्डिंग टू अ रिसेंट स्टडी ड्रिंकिंग ग्रीन टी थ्राइस अ वीक इज असोसिएटेड विथ अ लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ. ठीक आहे, आता इथे कुठे ग्रॅमेटिकली एरर आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे, येस. सो लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ इथे काय दिलेलं आहे, अ लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ. कसं काय तर बघा अकॉर्डिंग टू अ रिसेंट स्टडी की रिसेंट स्टडीच्या अकॉर्डिंग ड्रिंकिंग ग्रीन टी थ्राइस अ वीक 3 वेळा आठवड्यातून ग्रीन टी पिणं इज असोसिएट विथ अ लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ. ठीक आहे, सो इथे काय सांगितलं इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रॅमेटिकल एरर. सो अ लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ, अ लॉंगेस्ट अँड हेल्दी लाईफ यामध्ये काय आहे तर ग्रॅमेटिकली एरर आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सो तलाठी भरती 2023 दररोज डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर 5 तासाचं होणार, ज्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, इंग्लिश ग्रॅमर असणार. टॉपिक नुसार बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर असणार. रेकॉर्डेड लेक्चर असणार 1 इयर पर्यंत. टॉपिक नुसार MCQ असणार, ई बुक असणार, मोस्ट इम्पॉर्टंट डाऊट सेशन अँड 10+ ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच आणि या कोर्सची फी आहे ओनली 999. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रॅमेटिकली एरर. पीपल विथ फुल टाइम sedentary jobs who commuting long distance may have sleep problems due to lack of exercise. ज्यांचं खूप मोठ्या डिस्टन्सवर जॉब आहे, खूप लांब लांब त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं जॉबसाठी. सो अशांना त्यांची ऑब्विसली झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण होत नाही, त्याच्यानंतर त्यांना स्लीप प्रॉब्लेम्स होत आहेत. का? कारण की झोप पूर्ण होत नाही, त्यांची एक्सरसाइज, लॅक ऑफ एक्सरसाइज, जास्त प्रवासाचा असल्यामुळे, इकडे तिकडे दगदग होत असल्यामुळे जॉबची ऑब्विसली माणूस थकून जातो, सो त्यांची एक्सरसाइज होत नाही. ठीक आहे, सो आता ह्या सेंटेन्स मध्ये कुठे ग्रॅमेटिकली एरर आहे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, येस, हू कम्युटिंग लॉंग डिस्टन्स. ठीक आहे, सो हू कम्युटिंग लॉंग डिस्टन्स यामध्ये काय आहे तुम्हाला ग्रॅमेटिकली एरर आहे. सो नेक्स्ट काय आहे 19 वाला क्वेश्चन सिलेक्ट द रॉंगली स्पेल्ड वर्ड. आता कुठे तुम्हाला स्पेलिंग रॉंग दिसते ते सांगायचं आहे. कोर्टियस, सर्क्युटियस, डेलिशियस, न्यूट्रल कोणत्या सेंटेन्स मध्ये ग्रॅमेटिकली एरर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, सो येस राईट ऑप्शन नंबर बी मध्ये काय आहे ग्रॅमेटिकली एरर आहे. तिथे कसं पाहिजे होतं CRICU आणि ते काय पाहिजे होतं ITOUS. काय CRICUITEOUS. ठीक आहे, CRICUITOUS. ठीक आहे, ITOUS. जस्ट सेकंड, ITUS. ठीक आहे, सर्क्युटिस. ठीक आहे, ज्याचा अर्थ काय आहे, ज्याचा अर्थ काय आहे माहिती आहे सगळ्यांना, ह्याचा अर्थ काय येणार खूप इझी आहे. काय येणार, काय येणार जातं CRICUITOUS. सर्क्युटिसचा अर्थ काय आहे की एकदम चक्राकार म्हणजे लांब वळणाचा. ठीक आहे, चक्राकार किंवा लांब वळणाचा. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, डेलिशियस म्हणजेच ऑब्विसली चविष्ट. सगळ्यांनाच माहिती आहे डेलिशियस म्हणजेच काय तर चविष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. मोमेंटियस म्हणजेच काय तर इथे कुठे दिलंय कोटियस. ठीक आहे, कोटियस म्हणजेच काय तर विनम्र. ठीक आहे, आणि न्यूट्रल म्हणजे सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर टी सेकंड काय येणार करेक्ट येणार. So 20 वाला है select the most appropriate option to substitute the underlying segment in the given sentence. If there is no need to substitute it, select no improvement. Sentence काय I like the place which I live but it will be wonderful to live in the mountains. ठीक आहे, आता या सेंटेन्स मध्ये कुठे एरर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, सो इथे कुठे एरर आहे ज्यांनी वेअर दिलेला आहे ज्यामध्ये काय आहे एरर आहे I like the
प्लेस, इथे विचच्या ऐवजी काय यायला पाहिजे होतं, वेअर यायला पाहिजे होतं, कारण की ते प्लेस एका ठिकाणाविषयी बोलत आहेत म्हणून इथे वेअर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, सो इथे काय यायला पाहिजे होतं, वेअर. ठीक आहे, येस. सो आता आपण काय पाहणार आहोत, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपलं, तर पॅसेजच्या रिलेटेड आहे. पॅसेज मध्ये काय सांगितलंय, ऑल आर्ट इज अन इम्पॉर्टंट सेन्स ऑफ एस्केप. तुम्हाला दिसेल, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. ऑल आर्ट इज अन इम्पॉर्टंट सेन्स अँड एस्केप म्हणजेच काय, तर सर्व कला ही महत्वाच्या अर्थाने एक सुटका आहे. अँड देर इज अ सेन्स इन विच द कॅपॅसिटी टू एस्केप फ्रॉम हिज प्रेझेंट एक्सपिरियन्स to use his accumulated consciousness of the past to project a vision of the future is man's greatest and distinguishing ability. म्हणजेच काय सांगितलेलं त्यांनी की एक अर्थ असा आहे की त्यांचा वर्तमान अनुभवातून पळून जाण्याची जी त्यांची क्षमता आहे ती भूतकाळातील त्यांच्या संचित चेतनेचा उपयोग भविष्याची दृष्टी प्रक्षेपित करण्यासाठी होतं. ठीक आहे, साईडला राहून हे करते म्हणजे तुम्हाला जेणेकरून दिसेल. ठीक आहे, ठीक आहे. We must not forget the force of Aristotle's argument that poetry is valuable precisely because it shows men not simply as they are but as they ought to be, or in terms or more sympathetic to us today as they are capable of becoming. म्हणजे ते काय सांगितलंय, तर अरिस्टॉटलच्या युक्तिवादाची ताकद आपली विसरता कामा नये. ठीक आहे, विसरता कामा नये, कारण काव्य इथे काय दिलेलं आहे, पोएट्री इज व्हॅल्युएबल प्रिसाइसली, कारण काव्य हे काय आहे कारण काय, काव्य हे एकदम मौल्यवान आहे. ठीक आहे, प्रिसाइसली बिकॉज इट शोज मेन नॉट सिम्पली ॲज दे आर. हे मौल्यवान काय, कारण ते पुरुष जसे आहेत तसे नाही, तर ते असे करायला हवेत किंवा बनण्यास सक्षम आहेत असे काय करते, तर ते दाखवत आहे. ठीक आहे, तर तुम्ही नंतर हा पॅसेज व्यवस्थितपणे वाचू शकता, तुम्हाला तो कळेल. एकदम सिंपल आहे, जे मी तुम्हाला आता वाचून दाखवलं. आता 21 चा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द ऑथर ऑल आर्ट इज डॅश. ठीक आहे, तो ह्याच्यानुसार काय सांगितलेलं आहे, ऑल आर्ट इज काय येणार, काय येणार. ठीक आहे, तर ह्याच्या अकॉर्डिंग तुमचं राईट आन्सर काय आहे, ह्याच्या अकॉर्डिंग तुमचं राईट आन्सर काय आहे, काय आहे, so all art is an escape. ठीक आहे, all art is an important sense and escape. So according to the author all art is an escape. ऑप्शन नंबर सी काय येणार तुमचा, करेक्ट येणार. ठीक आहे, नेक्स्ट काय 22, the author believes that man's greatest and distinguished ability is काय आहे, is what, his capacity to escape from his present experience. की त्याची कॅपॅसिटी काय, आता जे प्रेझेंट एक्सपिरियन्स आहे ते एक्सेप्ट करण्याची काय त्याची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, नेक्स्ट वाला क्वेश्चन, अरिस्टॉटल आर्ग्यूज दॅट पोएट्री इज, अरिस्टॉटल काय आर्ग्यू करते, पोएट्री हे काय आहे, तर खूप महत्वाची, खूप मौल्यवान, खूप व्हॅल्युएबल आहे. ऑप्शन नंबर ए काय येणार तुमचा, करेक्ट येणार. अकॉर्डिंग टू द ऑथर डॅश अनेबल्स हिम टू प्रोजेक्ट अ विजन ऑफ द फ्युचर. ठीक आहे, सो काय ना, हे जेव्हा तुम्ही पॅसेज बघाल ना आणि पॅसेज बघता बघता तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, तर की तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल. आता इथे तो पॅसेज इथे नाही आपण बघू शकत, इथे नाही दिसणार तो, म्हणजे दिसेल पण आपल्याला मागे पुढे सारखं स्क्रोल करावं लागेल, तर नंतर तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे, सो 24 चा ज्यांनी ऑप्शन नंबर बी दिले त्यांचं करेक्ट आहे की मॅन्स अक्युम्युलेटेड, कुठे गेलो, मॅन्स अक्युम्युलेटेड कॉन्शियसनेस ऑफ द पास्ट. काय सांगितलंय, अकॉर्डिंग टू द ऑथर, ऑथरच्या अकॉर्डिंग मॅन्स अक्युम्युलेटेड कॉन्शियस ऑफ द पास्ट. काय अक्युम्युलेट म्हणजेच काय, तर जमा होणे, काय तर जमा होणे. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू द ऑथर मॅन्स अक्युम्युलेटेड कॉन्शियसनेस ऑफ द पास्ट, माणसाचं जे आधीचं भूतकाळातलं जे पास्ट जे ते जमा केलेलं असतं माणसाने, अनेबल्स हिम टू प्रोजेक्ट द विजन ऑफ द फ्युचर. ते फ्युचर, पुढचं फ्युचर बनवण्यासाठी त्यांना नेहमी त्या गोष्टी आड येतात. म्हणजेच काय आहे, तर एखाद्या माणसाच्या आधीचं भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये जमा असतात, एकंदरीत साठवून ठेवलेल्या असतात, त्यामुळे काही फ्युचर मध्ये काही स्टेप घेताना ते काय होतात, अनेबल होतात. ठीक आहे, ठीक आहे, कारण की त्या गोष्टी त्यांना सारखे आठवत राहतात. 24 वाला, अरिस्टॉटल्स आर्ग्युमेंट सपोर्ट्स द व्ह्यू दॅट पोएट्री शोज. तर इथे काय येणार, मेन नॉट सिम्पली एज देअर, यस ते त्यांनी सांगितलंय. व्हॉट मेन ऑट टू बी, यस ते पण आहे. What men are capable of becoming, yes. So all of the above, ऑप्शन नंबर 4 पण काय ना, करेक्ट येणार. ठीक आहे, नंतर पॅसेज व्यवस्थितपणे बघा. तर सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आता अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने
सर्व कोर्सेसचे तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर होणार आणि त्याची फी आहे फक्त 999. काय तर फक्त 999. ठीक आहे. सो अशीच तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी अँड आणखीन जास्त नॉलेज कन्झ्युम करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, टिक्कर सोबत जोडून राहायचं आहे. तर त्यासाठी नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जरूर लाईक करा. चलो बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.